40 दिवसात पहिल्याच पावसात रस्ता उखडला. भंडारा नगर परिषद सीईओ, भंडारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी PWD यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष. खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी केली भंडारा शहराच्या रस्त्यांची पाहणी. भंडारा शहरातील 1 महिन्या अगोदर नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या वॉर्डमधील रस्त्यांची पाहणी केली होती. वॉर्डातील समस्या जनतेच्या ऐकून घेतल्या. त्याचवेळी नगर परिषद सीईओ भंडारा यांना सूचना केल्या होत्या. आताच 1 महिन्या अगोदर नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सदर रस्त्याचे काम आणि काही रस्त्याचे नूतनीकरण केले. परंतु 1 महिन्यातच शहराच्या रस्त्याची पहिल्याच पावसात अशी परिस्थिती झाली. याला जबाबदार कोण असेल असा प्रश्न पडतोय. याला जबाबदार भाजप सरकार की त्यांचे नगर परिषद भंडारा येथील सीईओ तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी PWD हे आहे. शास्त्री चौक ते टाकडीपर्यंत रस्त्याचे अधुरे काम, शास्त्री चौक ते मेंढा, आंबेडकर वॉर्ड, चांदणी चौक रस्त्याला मोठ्या प्रमाणात खड्डे, सामान्य रुग्णालय ते महात्मा फुले मार्केट, अशोका हॉटेल मेन रोडला खड्डेच खड्डे, डॉक्टर चोलेंच्या हॉस्पिटल समोर खड्डेच खड्डे, नागपूर नाका ते राजीव गांधी चौक रस्त्याचे अधुरे काम आणि अजूनपर्यंत इलेक्ट्रिक पोल काढले नाहीयेत. हनुमान नगर ताकिया वार्ड ते म्हाडा कॉलनी खात रोड भंडारा पर्यंत रस्त्याला खड्डेच खड्डे. रुक्मिणी नगर खात रोड भंडारा येथे अजूनही नगर परिषद अंतर्गत रस्ता तयार केला नाही. भंडारा शहराची रस्त्याची पाहणी केली. जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तत्काळ नगर परिषद सीईओ भंडारा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी PWD यांचे पूर्णतः दुर्लक्ष दिसून येते. यांना वारंवार सूचना करून सुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास खपवून घेणार नाही. जनतेचा अंत पाहू नका. तात्काळ रस्त्याची आणि खड्ड्याची डागडुजी करा. संबंधित काम केलेले कॉन्ट्रॅक्टर यांनी केलेल्या संपूर्ण कामाची चौकशी करा. संबंधित कॉन्ट्रॅक्टर यांच्यावर कार्यवाही करा. या कॉन्ट्रॅक्टरने शहरातील अनेक रस्ते निकृष्ट दर्जाचे तयार केले आहेत. या कॉन्ट्रॅक्टरची रस्ते निकृष्ट तयार करण्यासाठी शहरातच सोडा तर भंडारा, तिरोडा, गोंदियामध्ये चांगली चर्चा रंगत आहे. फक्त नगर परिषद सीईओ भंडारा हे चांगलीच पाठराखण करत असतात. या दोघांचे नाते अतिरिक्त घट्ट आहे असं दिसतंय. पण लवकरच माहिती पडेल निकृष्ट दर्जाचे कामाचे काय, असे खासदार पडोळे म्हणाले आहेत. कशी कार्यवाही आणि चौकशी होत नाही या कामाची ते पण आता पाहण्याची वेळ आली आहे. ते शहरातील जनतेसमोर उघड करेल असंही डॉक्टर प्रशांत पडोळे यावेळी म्हणाले आहेत.